जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका विशिष्ट व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर डॉक्टर प्रभाकर माने उपस्थित होते। यावेळी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि शेतकरी हा आर्थिक प्रवाहाचा केंद्रबिंदू आहे असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर माने यांनी केलं। डॉक्टर माने म्हणाले की समाजातील शेतकरी, मागास, दलित व वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी आर्थिक न्याय व संधीची समानता अत्यंत महत्त्वाची आहे। डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आर्थिक दृष्टी सक्षम समाज व राष्ट्रनिर्मितीचा पाया ठरते असे त्यांनी स्पष्ट केलं। आंबेडकरांच्या शेतीविषयक विचारांची मांडणी करताना त्यांनी जमीनदारी व खोतवाडी पद्धतीचा विरोध, थेट जमीन मालकी हक्क, कर्जबाजारीपणातून मुक्तता, जमिनीचे वैज्ञानिक वाटप, सहकार व संयुक्त शेती, जमिनी विभाजनाला विरोध व परिणामकारक कृषी धोरणाची गरज या बाबींचं सविस्तर विश्लेषण केलं। तसेच डॉक्टर आंबेडकरांच्या जलधोरण, पाणी व्यवस्थापन व देशाच्या सर्वांगीण विकासात जलसंपत्तीच्या सुयोग्य वापराचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं। गरिबी निर्मूलन, कर प्रणाली, शिक्षण व आर्थिक उन्नती संबंधी डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी प्रकाश टाकला। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम म्हणाले की आर्थिक न्याय व संधीची समानता हीच सक्षम राष्ट्र निर्मितीचा मुख्य स्तंभ आहे। त्यांनी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर केन्स व डॉक्टर आंबेडकर यांच्या चलनविषयक विचारांची तौलनिक मांडणी केली। कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी अर्थ, जलव्यवस्था, शेती, औद्योगिक धोरण व चलव्यवस्था यावर आकर्षक भित्तिपत्रके प्रदर्शित करून सादर केली। प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक संभाजी निकम यांनी करून दिला। आभार साक्षी हुपरे यांनी मांडले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतिभा पैलवान यांनी केलं। यावेळी कॅप्टन प्रमिला सुर्वे, प्राध्यापक डॉक्टर मनोज जाधव, प्राध्यापक अंकुश कुर्णी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।